नमस्कार. मी डॉक्टर माधुपर आणि आपण पाहता रोकटोक. मित्रांनो, एकदाचं आंदोलन आता मनोज जरांगेंचं आंदोलन संपल्यात जमा आहे. त्यांनी सांगितलं की 1 तासात तुम्ही मसुदा काढा, मी मुंबई रिकामी करतो. अत्यंत चांगला निर्णय झाला, स्तुत्य निर्णय आहे, कौतुकास्पद आहे. पण याच्यामध्ये एक भयंकर साळा गोंधळ आहे. मनोज जरांगेच्या ज्या 8 मागण्या होत्या त्यापैकी 6 मान्य करण्यात आल्या. जर तर मला त्या मागण्या मान्यच करायच्या होत्या तर मग हा एवढा तमाशा होऊ द्यायचं गरजच नव्हती ना. मनोज जरांगेंना मुंबईपर्यंत येऊ देण्याची गरजच नव्हती. तुम्ही ते आधी करू शकत होते. म्हणजे जसं 17 गॅजेट असो, हैदराबाद गॅजेट असो, ते तुम्ही आधी काढू शकत होते. जात पडताळणी ती वेगाने सुरू करू शकत होते. दंगलीवरचे जे गुन्हे आहेत ते तुम्ही तेव्हाही काढू शकत होते, आधी काढू शकत होते. तुम्ही जे मृत पावलेत आंदोलनातील त्यांच्या वारसांना नोकरी देऊ शकत होते. जे पैसे देणार आहेत ते तुम्ही आधीही देऊ शकत होते ना. मराठ्यांना कुणबी करणारच आहेत, मग हे जे तुम्ही आता करू शकत होते, करणार आहेत, तर ते तुम्ही आधीही करू शकत होते. तर ही वेळ आली नसती. पण आधी काय करायचं, आग लागू द्यायची, चांगलं फेटू द्यायचं आणि मग विजवण्यासाठी धावाधाव करायची. हा सगळा असा उलटा प्रकार आहे. फरफट आहे सगळी. अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत वाईट आहे. ही वेळ येऊच द्यायला नको होती. मनोज जरांगेंना आधीच आपण या मागण्या मान्य केल्या असत्या तर ती त्यांना इथे येण्याची गरजच पडली नसती आणि हे जे काही झालं ते टाळता आलं असतं. पण शासनही काय करतं, जोपर्यंत रेटता येईल तोपर्यंत रेटत राहायचं. मग गळ्याशी पाणी आलं का मग हातपाय मारायचे. हा असा सगळा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. तो सरकारी मनोज जरांगे सारख्यांना खत पाणी देणारे विरोधक तयारच असतात आणि त्याचे काहीतरी संबंध असतात. मग हे लोक येणार, भडकवणार, रसद पुरवणार. ही वेळ कशासाठी येऊ दिली तुम्ही? आणि दंगली करणाऱ्यांचे तुम्ही गुन्हे काढताय, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पण ज्यांनी गंभीर गुन्हे केले, दंगली केलेल्या, घरं जाळलेले, गाड्या जाळलेल्या आहेत, पोलिसांवर दगडफेक केलेली आहे, त्यांची गुन्हे काढून घेणार. त्याच्यातले जे काही गुंड असतील, कारण याच्यामध्ये आले का गुंड पुंड सगळेच लोक घुसतात, मग त्यांची तुम्ही गुन्हे काढून घेणार का? पण ठीक आहे, आता निर्णयच घेतला तर काहीच हरकत नाही आहे. आता जे झालं ते झालं.